नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड। उदय सांगळे सुनीता चारोसकरांची पक्षातून हकालपट्टी। दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती विधानसभेची निवडणूक। विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघामध्ये बंडखोरांवर कारवाई न करता पदाच्या रूपात शाब्बासकी। बंडखोरांना पक्षात घेण्यावरून किशोर पाटलांची भाजपवर टीका। नागपूरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध पण कुशल मानव संसाधनांचा मोठा तुटवडा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। पुण्यातील जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून सुरू होणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार। रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीमध्ये फूट। अजितदादांचे राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एकत्र येणार। स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर विमानतळावर माध्यमांशी त्यांनी बोलणं टाळलं। पत्रकारांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला शिंदे यांनी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देत टाळलं। कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी 7 लाख भाविक पंढरपुरात दाखल। पंढरपुरात विठुनामाचा गजर। हिंगोलीच्या नरसी नामदेव नगरीमध्ये भाविकांच्या उपस्थितीमध्ये भव्य दीपोत्सव साजरा। नामदेव महाराजांच्या जन्मतिथी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं सोहळा। विद्युत रोषणाई, फुलं आणि दीप प्रज्वलित करत आकर्षक सजावट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं संत पूजन। राज्यातील सकल संत वंशज फडकरी ज्येष्ठ कीर्तनकार यांची विशेष उपस्थिती। विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संत जनांच्या भेटीला। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 7 लाख भाविक दाखल। पंढरीमध्ये सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची सजावट। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न। दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। कार्तिकी एकादशीची महापूजा एकनाथ शिंदेंच्या हस्ते संपन्न। नांदेडच्या वालेगावकर या दाम्पत्याला वारकरी होण्याचा मान। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं प्रथम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळाली। पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा निवड। निवडणुकीमध्ये पवारांचं नेतृत्व पुन्हा अधोरेखित। क्रीडा, पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढचे 2 वर्ष काम करणार। अखेर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध। नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेलांची मध्यस्थीला यश। 2 वर्षांसाठी अजित पवार तर पुढचे 2 वर्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अध्यक्ष असतील। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उद्यापासून सलग 5 दिवस बैठका। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीनं बैठकांचं नियोजन। बीडचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा करावी। आमदारांनी तक्रारी वाढवायच्या का दूर करायच्या? आम्ही त्यांच्याविषयी एकही शब्द वाईट बोलत नाही। माजी आमदार भीमराव धोंडे यांचं धस यांना प्रत्युत्तर। महाडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादीनं केला निषेध। पोलिसांनी सखोल चौकशी करत सत्य समोर आणावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तटकरेंची मागणी। मतदार याद्यांबाबत ठाकरेंची सेना आक्रमक भूमिकेमध्ये। ठाकरेंची शिवसेना सोसायट्यांमध्ये आता मतदार याद्या लावणार। दुबार मतदार आणि नावं तपासण्यासाठी भूमिका। मंत्री भरत गोगावलेंना सुनील तटकरे यांच्याकडनं दे धक्का। महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। गोगावलेंच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उमरग्यामध्ये बॅनरबाजीतून भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर। जिल्हा उपाध्यक्षपदाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लावल्यानं गटबाजीची चर्चा। नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम। पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर महापौर हो दे उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं। संघर्ष म्हटलं की मराठी माणूस मागे हटत नाही, ठाकरेंचं वक्तव्य। जरांगेंनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करावी। जरांगेंचा सीएम यांच्या ओएसडींसोबत थेट संवाद।
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका। मुंबई आणि मराठीसाठी काय केलं, एक काम तरी दाखवा असं आव्हान अमित साटम यांनी दिलं आहे। रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। नातू शिवम पाटीलचं 8 जणांच्या विरोधात गुन्हा। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून फसवल्याचा आरोप। आम आदमी पक्षाचे कुर्ला विधानसभा नेते राजू थोरात यांचे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजू थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे भाजपचे आमदार केवलराम काळे यांची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी निवड करण्यात आली। यावेळी आमदार काळे यांचं आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन सुद्धा करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यामध्ये 10,000 बोगस मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत पराभव सत्ताधाऱ्यांना दिसत होता। अनिल देशमुख यांचा पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी। घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची धमकी। अज्ञात व्यक्तीची फोनवरून धमकी। कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। काँग्रेसला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, त्यांना पक्षामध्ये घेऊन पक्ष संपवायचा नाही। सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात सुजय विखेंची भूमिका। भाजपच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर गुन्हा दाखल। अनधिकृत मोर्चा काढल्यानं गुन्हा दाखल। बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी आणि आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आमदार बालाजी कल्याणकर यांनी जेवण सोडलं। 3.5 वर्षापूर्वीच्या बंडखोरीचा गौप्यस्फोट। मंत्री शिरसाट यांनी सांगितला बंडखोरीचा किस्सा। शिरूर तालुक्यामध्ये स्वाती पाचुंदकर यांच्या महाकाल देवदर्शन संवाद यात्रा दरम्यान पुणे अहिल्यानगर मार्गावर अज्ञात टोळक्यानं केली दगडफेक। घटनेमध्ये 4 वाहनांचं नुकसान। माहिती मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली। अकोल्यातील शिरल्याच्या मामा भाच्यानं घडवला इतिहास। एकाच वेळी दोघंही झाले क्लास 1 अधिकारी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांनाही घवघवीत यश। गडचिरोलीत दुचाकीनं प्रवास करत सीओ सुहास गाडे यांनी गाठलं दुर्गम गाव। मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावांना भेट दिल्या। राबवलेल्या योजनांची सुद्धा त्यांनी तपासणी केली। फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करून निपक्षपातीपणे तपास करण्याचे आदेश द्यावेत। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या भावाची आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ते पावसाळ्यामध्ये खराब। खड्ड्यांमध्ये वाहनं फसत असल्याने सामान्य प्रवाशांना मनस्ताप। रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि स्थानिकांचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये श्रीमद भागवत कथा महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कलश यात्रेचं आयोजन। हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि भक्तिभावानं काढली शोभायात्रा। तुलसी विवाहाच्या निमित्तानं सिंधुदुर्गमध्ये बाजारपेठांमध्ये गर्दी। विवाहासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ सजली। धार्मिक परंपरेनुसार आजपासून लग्न सराईचा देखील शुभारंभ। पुण्यातील गळुंचे गावात भाविकांनी अनुभवला काटे बारसचा थरार। 300 वर्षापेक्षा अधिक काळापासूनची परंपरा। बावळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये भक्तांचं लोटांगण। काटेबारस यात्रा उत्साहात संपन्न। परभणीच्या ब्राह्मण गावात दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न। विविध आजारांवर तपासणी आणि निदान शिबिराच्या माध्यमातून आरोग्य जागृती करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न। स्थानिकांकडून कौतुक। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी बाह्यरुग्ण विभाग 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवला जाणार। इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे यांची माहिती। शिर्डीमध्ये साई दरबारी कार्तिक एकादशीच्या निमित्तानं साईंना तुळशीमाळेचा शृंगार तर साई प्रसादालयामध्ये भाविकांना 10 टन खिचडीचा महाप्रसाद। बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाच्या विरोधामध्ये 200 शेतकऱ्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव। छत्रपती संभाजीनगरात भूसंपादन न करता मावेजा न देता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात। मोबदला देऊन पुढील कामं करण्याची मागणी। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। मुळा मुठा नदीपात्रामध्ये उतरत केलं आंदोलन। गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन।
पुणे पोलीस आयुक्तालयातून बनावट आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर। कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं। 4 नोव्हेंबरपासून कलाकार निषेध आंदोलन करणार। 1 तास कलाविष्कार सादर करत निषेध करणार। कलाविष्कार सादर करत महापालिकेचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला जाणार। ठाण्यामध्ये होतोय मोठं बिझनेस हब। तब्बल 176 गावांचा होणार कायापालट। लवकरच ग्रोथ सेंटरही उभारलं जाणार। रोहित आर्यावरील गोळीबार प्रकरणाचा निर्णय परिस्थिती पाहूनच तर एपीआय अमोल वाघमारे यांची जबाबामध्ये माहिती। मनमाड ते मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा। भल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापत केलं रेल्वेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेलिब्रेशन। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाची सूत्र एसआयटीकडे। सायबरकडून डेटाची तपासणी तर पीएसआय बदने आणि बनकरला न्यायालयीन कोठडी। दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। यवतमाळमध्ये शिवभोजन थाळीचा निधी रखडला। 45 शिवभोजन केंद्र संचालक आर्थिक संकटामध्ये। स्वखर्चातून उसनवारी घेत केंद्र चालवण्याची वेळ। वायू प्रदूषण हे सायलेंट महामारी। कोरोनापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू। एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांची माहिती। पालिकेनं म्हाडाचे 13 वर्षात 130 कोटी रुपये थकवले। पालिकेनं उपकराची रक्कम म्हाडाला दिली नाही। दक्षिण मुंबईमध्ये सुमारे 13,000 उपकर प्राप्त इमारती। छत्रपती संभाजीनगरातील एमबीबीएस विद्यार्थी अपघाती मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या वतीनं 76,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर। वारसांना 76.70 लाखांची वाढीव भरपाई। नवी मुंबईमध्ये एनआरआय पोलीस ठाण्याच्या वतीनं एकता दौड वॉकथॉन तर शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत सुमारे 750 नागरिक वॉकथॉनमध्ये सहभागी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।